पाऊस नुकताच थांबला होता. नाशिकच्या गंगापूर रोडवर एक शांत आत्ममग्न चेहरा, तो म्हणजे समीर पाटील या तरुणाचा. त्याच्या हातात एक जुनी डायरी. या डायरीत लिहिलेल्या प्रत्येक ओळीत जपलेलं होतं एक नाव, ते म्हणजे नेहा कपूरचं. समीर आता एक यशस्वी आर्किटेक्ट होता. मुंबईत स्वतःची मोठी डिझाईन फर्म चालवत होता. पण त्याच्या आयुष्यात एक कोपरा नेहमीच रिकामा होता. त्या रिकाम्या जागेवर फक्त तिचीच आठवण जिवंत होती. त्यावेळी कॉलेजमध्ये असतानाच भेट झाली होती त्यांची. नेहा अभ्यासात खूप हुशार होती, पण रिकाम्या वेळात कविता लिहायची. समीर तसा शांतच, पण ती समोर दिसली की थोडा घाबरायचा, पण दाखवत नव्हता. एक दिवस दोघंही लायब्ररीत असतात आणि दोघांनाही एकच पुस्तक हवं होतं, म्हणून दोघंही त्याच पुस्तकाला जाऊन सोबतच हात लावतात. त्यावेळी दोघांचीही बोटं एकमेकांना स्पर्श करतात. नेहाच्या बोटांनी समीरचा हात गाठला होता आणि त्यावेळी पहिल्यांदाच दोघांचंही हसू फुटलं. आता यांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढली. रोज संध्याकाळच्या गप्पा, एकत्र प्रोजेक्ट, अभ्यास करून चहा प्यायला बाहेर पडणं आणि मग शेजारच्या चाय सेंटरवर तो तिच्यासाठी नेहमी मसाला चहा ऑर्डर करत असे. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता आणि ते दोघंही तलावाजवळ बसले होते, समीरनं तिच्या केसांमध्ये अडकलेली पाने हलकेच काढली आणि हळूच तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, नेहा, माझ्या स्वप्नातली प्रत्येक कविता तुझ्याशिवाय आता मला अपूर्ण वाटते. तेव्हा नेहा थोडीशी लाजली, पण तिनं त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाली, खरं सांगू, माझ्या कवितांचा शेवट मी कधीच ठरवत नाही. कदाचित तूच आता माझा शेवट असशील. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात सगळं जग हरवलं आणि एका शांत क्षणात दोघंही एकमेकांना घट्ट बिलगले. मग काय, पहिलं चुंबन, तेही पावसात भिजत. त्याने हळूच तिच्या गालावर होठ टेकवले. तो दिवस त्याच्या आयुष्यातील नेहमी आठवणीत राहणारा दिवस बनला. पुढे त्यांचं अजून प्रेम फुलत गेलं. पण आयुष्य फक्त गंध नाही, काही वेदनाही देऊन जातं आणि काही काटेही सोबत घेऊन येतं. समीरचे शिक्षण पूर्ण झाले आणि कॉलेज संपताच समीर आपण नेहमीच भेटू म्हणत मुंबईला गेला. तिथे गेल्यावर चांगल्या मोठ्या कंपनीत त्याला नोकरी लागली. नेहा मात्र इकडेच ग्रामीण भागात शिक्षणासाठी राहिली, जिथे सरकारी शाळा, नवीन इमारती आणि शिक्षण प्रकल्पांसाठी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू होती. नेहाच्या वडिलांनी शिक्षण खात्याच्या एका प्रकल्पात शिफारस म्हणून एक फाईलीवर सही केली होती. पण काही महिन्यातच त्या फाईलीतील माहिती सोशल मीडियावर लीक झाली. त्यात एक बनावट करारनामा होता, ज्यात समीर काम करणाऱ्या मुंबईच्या कंपनीचं नाव, लोगो आणि फोटोशॉप केलेलं समीरचं सिग्नेचरही वापरलं गेलं होतं. आता मीडिया झपाट्यानं बातमी पसरवतो, नेहाच्या वडिलांकडून भ्रष्टाचार आणि त्यामागे नेहाच्याच प्रियकराचा हात. टीव्ही चॅनल्स आणि पेपरमध्ये हेडलाईन येते, समीरवर संशय घेतला जातो. क्लासमेट्स, गावकरी, कॉलेजचे शिक्षक सगळेच आता चर्चेत येतात. कोणी म्हणतं समीरनं यश मिळवण्यासाठीच नेहाच्या घरच्यांचा फायदा घेतला असावा, तर कोणी कोणी म्हणतं नेहाने त्याच्या प्रेमात अंध होऊन स्वतःच्याच वडिलांना अडचणीत टाकलं. नेहा समीरवर खूप प्रेम करत होती, पण आता तिच्या डोळ्यांसमोर तिचे वडील, जे समाजात प्रतिष्ठेचं एक स्थान होते, त्यांचा अपमान होत होता. त्यांचे आरोग्य आता ढासळत होते. ती मात्र दिवस रात्र रडू लागते. तिला वाटतं माझा समीर निर्दोष असेलही, पण हा समाज समजणार नाही. माझा प्रियकर तसा नाही. नेहा वडिलांना समजावते, पण तिचे वडील म्हणतात, तू त्या मुलासोबत आयुष्य घालवायचं ठरवलं तर मी आयुष्यभर आपली डोकं वर करून जगू शकणार नाही. तुला निवड करावी लागेल, एकतर तो, नाहीतर तुझं कुटुंब. दुहेरी मनस्थितीत नेहा पडते. घरात पूर्ण दडपणाचं वातावरण तिच्या भोवती तयार होतं. ती रडत रडत जाऊन स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेते. दुसऱ्याच दिवशी पत्रकार त्यांच्या घरी येतात. नेहाचं खरंच त्या मुलासोबत अजूनही प्रेम संबंध आहेत का? या गैरव्यवहारात तिचाही सहभाग आहे का? तेव्हा मात्र
तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात आणि वडिलांची मान खाली जाते. तेव्हा मात्र नेहा ठरवते, माझं कुटुंब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझं समीरवरील प्रेम इतकं महत्वाचं आहे का की त्याच्या बदल्यात मी माझं कुटुंब मोडावं. आता मात्र ती समीरला भेटायचं ठरवते. समीरला मंदिराच्या मागच्या बागेत भेटायला बोलवते. समीर आपलं सगळं काम सोडून परत गावाकडे येतो. सगळं विसरून तो तिला भेटतो. तिचा हात धरतो. तो तिला म्हणतो, हे बघ नेहा, मी दोषी नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. नेहा मात्र शांत रडतच त्याला उत्तर देते, माझ्या वडिलांचं दुःख पाहून मी आतून तुटलेय समीर. कदाचित आपलं प्रेम खरं आहे, पण मी सध्या याला न्याय देऊ शकणार नाही. आपल्या प्रेमाला निवडू शकणार नाही. मला काही वेळ तुझ्यापासून दूर जावं लागेल. नेहाचे बोलणे ऐकून समीर थरथरतो, कोसळतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. दोघंही परत एकदा कडकडून मिठी मारतात. तो रडतच तिला म्हणतो, मी तुझी वाट पाहीन. त्या दिवशी नेहा समीरपासून दूर झाली. ती दूर गेली ते कायमची. त्यांचा संपर्क तुटला. त्यांचा फोन बंद. समीर पूर्ण तुटला. त्या रात्री त्यानं शेवटचं तिचं नाव त्याच्या डायरीत लिहिलं आणि त्यापुढे 0. समीरने तिच्या अनुपस्थित एका पत्राद्वारे संवाद ठेवायचा प्रयत्न केला होता, पण ते पत्र त्याच्या मित्राने कधी नेहापर्यंत पोहोचूच दिले नाही, कारण त्यालाही नेहावर एकतर्फी प्रेम होतं आणि हे गुपित समीरला कधी समजलंच नाही. तिच्या आठवणीत झुरत पूर्ण 7 वर्ष उलटली होती. समीर आता मोठा व्यावसायिक, पण त्याच्या मनात अजूनही तिची आठवण जिवंत होती. तो एका NGO प्रोजेक्टमधून साताऱ्यातल्या तोळे गावात जातो आणि तिथं कामात आपला वेळ घालवतो. तिथे त्याला भेटते एक नंदिनी नावाची मुलगी. ती एकदम साधी, सरळ, गडद चष्मा घातलेली, चेहऱ्यावर ओळखीचंच तेज, पण आवाज, चालणं, हसणं सगळं तसंच त्याच्या नेहाप्रमाणे. तिच्याकडे बघता क्षणीच तो तिला थेट विचारतो, नंदिनी नाही तू, नेहा आहेस? तूच आहेस ना नेहा? ती थांबते, त्याच्याकडे बघते. अश्रू डोळ्यांतून ओघळत होते तिचे. तोच ती बोलते, हो मीच ती, पण आता मी नेहा नाही, नंदिनी आहे. समीर गोंधळतो. का? नावात असा बदल का? इतकी वर्ष तू कुठे होतीस? नेहाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. ती दोघंही आता गावातल्या जुन्या मंदिराच्या मागच्या बागेत जाऊन बसतात, एकाच दगडावर. नेहा हळू आवाजात सांगते, त्या काळात सगळं कोसळलं समीर, मीही. माझ्या मामाने बनावट कागदपत्र तयार केली होती तेव्हा. सरकारी शाळेच्या टेंडरमध्ये समीर तुझ्या नावाचा गैरवापर केला गेला. फोटोशॉप, सिग्नेचर, नकली कंत्राट सगळं त्यानंच केलं होतं. मी तक्रार केली होती पोलिसात, पण उशीर झाला होता तेव्हा. माझ्या वडिलांचं नाव समाजात पूर्ण खराब झाले होते. त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. समाजाने शेवटी आम्हाला अपराधीच ठरवलं आणि या सगळ्यात मलाच कारणीभूत ठरवलं गेलं. त्या रात्री माझ्या वडिलांनी रडतच मला सांगितलं, तू त्याला सोडलं नाही तर मी उद्या डोळे उघडणार नाही. त्यांचे शब्द ऐकल्यावर मी तुटले आणि त्यांच्यासाठी मी सर्व काही सोडलं, अगदी तुलाही कायमचं गमावलं. त्याच काळात मला एक लहान मुलगी भेटली, माया. तिच्या आईवडिलांनी आत्महत्या केली होती. कुणीच तिला स्वीकारायला तयार नव्हतं. तेव्हा मी तिला जवळ घेतलं, तिला प्रेम दिलं, एक नवं जीवन दिलं. पण तोच गावात लोक म्हणायला लागले की ही नेहाचीच मुलगी आहे. माझ्या चारित्र्यावर संशय घेतले, माझ्यावर बोट दाखवली. पण मी शांत राहिले, कारण मला मायेचा सांभाळ करायचा होता. तिचं आई बनून तिला आधार द्यायचा होता, कारण तू तर आयुष्यातून गेला होता. पण जीवन जगायला भेटलेलं कारण म्हणून मी आई पण स्वीकारलं. नेहाचे बोलणे ऐकून समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. दोघंही आता आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी समीर मायाला भेटतो. ती शाळेच्या पाटीवर कविता लिहित असते. तेव्हाच समीर तिला जाऊन विचारतो, तुला कविता आवडतात का ग माया बेटा? माया लाजूनच हसते आणि समीरला म्हणते, माझी आई मला शिकवते. ती रोज रात्री स्वतः लिहिलेली कविता मला वाचून दाखवत असते. हे ऐकून समीरचे डोळे भरून येतात.
तो शांतपणे आपलं डोकं झुकवतो. त्याला समजले होते, नेहा जरी आता नंदिनी झाली असली तरी तिचं प्रेम, तिची कविता आणि तिचं त्यागमय मन अजूनही तसंच आहे. अजूनही ती माझीच आहे. पुढील काही दिवस दोघंही त्या गावात काम करत असतात, अगदी पहिल्यासारखं मित्रमैत्रीण बनून. आता नेहाच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर समीरच्या चेहऱ्यावर एक समाधान. त्या रात्री छतावर दोघंही एकत्र चहा घेत बसलेले असतात आणि तोच समीर तिच्या केसांतून हात फिरवत तिला म्हणतो, तुझ्या केसात अजूनही कविता अडकतात का ग? नेहा लाजते आणि त्याला म्हणते, तुझं प्रेम अजूनही माझ्यावर तितकंच खोल आहे. तिला थोडं जवळ घेत समीर म्हणतो, आता ते प्रेम नाही ग नेहा, ते माझं अस्तित्वच आहे. असे दिवस जातात. एक रात्री समीर नेहाला तलावाकाठी घेऊन जातो. तिथं हजारो दिवे लावलेले असतात. त्या दिव्यांच्या प्रकाशात तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिच्या गैरहजेरीत लिहिलेली डायरी तिच्या हातात ठेवतो. ही तुझी आहे नेहा, पण त्यातली शेवटची पानं अजून रिकामीच आहेत. मला ती तुझ्यासोबत भरायची आहेत. आपल्यासाठी केलेली तयारी, आपल्या हातात दिलेली डायरी बघून नेहा रडते आणि लगेचच त्याला जाऊन बिलगते, कडकडून मिठी मारते. दोघांचेही अश्रू मिसळतात. आता त्या रात्री दोघंही पूर्णपणे एकमेकांचे होतात. तनाने, मनाने, आठवणीने. कसलाही विचार न करता आता ते लग्न करतात. लग्नाच्या पहिल्याच रात्री नेहा समीरला त्याने पाठवलेले पत्र दाखवते, जे त्याच्या मित्राने लपून ठेवले होते. मित्राने दिलेला धोका पाहून समीर थरथरतो. क्षणासाठी रागाने भरून जातो, पण तेव्हाच नेहा त्याला शांत करते. नेहाचं शांत, समजूतदार रहस्य पाहून त्याचा राग लगेच पाझरतो आणि तो तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, आपलं नातं इतकं मजबूत आहे की कोणतीही फसवणूक त्याला तोडू शकत नाही. गावातील काम पूर्ण झाल्यानंतर ते दोघंही आता पुण्यात येतात. अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी एक संस्था ते सुरू करतात. माया देखील त्यांची मुलगी म्हणून आता त्यांच्यासोबतच राहते. रोज संध्याकाळी समीर गिटार वाजवतो आणि नेहा तिच्या कविता वाचते. समीर अजूनही डायरी उघडतो. आता तिथं वेदना नाही आहेत, फक्त त्या डायरीत केवळ सुगंध, त्यांच्या प्रेमाचा, ओलाव्याचा आणि एका पवित्र नात्याचा. खरं तर त्यांचं प्रेम खरं होतं आणि त्यांनी ते निभावलं. काही सुगंध फक्त आठवणीत नाही राहत, ते जीवनभर दरवळत राहतात. आणि काही प्रेम असं असतं की ते साक्षात आपलं अस्तित्व बनून जातं. खरं प्रेम हे विसरता येत नाही, ते शोधलं की परत मिळतं. चला, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. अशा कथा ऐकायला तुम्हाला आवडतील का हे देखील सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.